रा. चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून मोगरा फुलला मोगरा फुलला नावाचा लेख. पावस कोकणातले एक खेडे, रत्नागिरीपासून 8 मैल अंतरावर. वृक्षवेलींनी मोहरलेले, आंब्याच्या मोहराने परिमळलेले. तिथे एका टेकडीच्या कुशीतच देसायांची वाडी आहे. शेजारी सह्याद्रीची करुणा गौतमी हे नाव लेवून वाहते आहे. देसायांचे अंगण नाना फुला पल्लवांच्या रंगगंधांनी डवरलेले आहे आणि त्यांच्या घराच्या पडवीतली डावीकडची एक खोली सोहम मंत्राच्या अनाहत ध्वनीने निरंतर भारलेली आहे. तुम्ही तिथे केव्हाही जा, तुमच्या कानामनाची धणी पुरवणारे ते सोहम संगीत त्या वातावरणात भरून राहिल्याचे तुम्हाला जाणवेल. त्या संगीताला केवळ अमृताचे माधुर्य नाही, तर मोगऱ्याचा सुगंधही लाभलेला आहे. हा मोगऱ्याचा सुगंध जुनाट जुगादींचा आहे, तरीही तो नव्या बहरा इतका ताजा आहे. 7 शतकांपूर्वी ज्ञानदेवांनी आळंदीत इंद्रायणीच्या तीरावर हा सोहम साक्षात्काराचा मोगरा फुलवला आणि हातोहात तो मराठीच्या मांडवावर पसरून दिला. तेव्हापासून अगदी आजतागायत त्या दिव्य मोगऱ्याचा ताजेपणा रतीभरही कोमजलेला नाही. त्याचा सुगंध यत्किंचितही उणावलेला नाही. आळंदीच्या ज्ञानदेवांपासून पावसच्या स्वामी स्वरूपानंदांपर्यंत अनेकानेक महामानवांनी या अंतरीच्या सुगंधाची दाटणी अजून व्यक्त केली आहे. मोगरा फुलला मोगरा फुलला. स्वामी स्वरूपानंद हे ज्ञानदेवांच्या परंपरेतले एक साक्षात्कारी संत. पावस ही त्यांची जन्मभूमी, लीलाभूमी आणि समाधीभूमीही. या ठिकाणी 15 डिसेंबर 1903 या दिवशी त्यांचा जन्म झाला. रामचंद्र हे त्यांचे मूळचे नाव, विष्णू हे पित्याचे नाव, आडनाव गोडबोले, कुळ चित्पावन ब्राह्मणाचे. प्राथमिक आणि काही माध्यमिक शिक्षण पावस व रत्नागिरी येथे करून पुढे ते शिक्षणासाठी मुंबईस गेले. संवेदनशील व संस्कार संपन्न मन आणि उत्साहाने रसरसलेले तरुण वय. त्यामुळे वंदे मातरमच्या मंत्राने भारलेले त्यावेळचे वातावरण या तेजस्वी युवकाच्या हृदयात देशप्रेमाची ज्वाला फुलवण्यास पोषकच ठरले. लोकमान्यांच्या निष्कलंक चारित्र्याने अन प्रखर विचारांनी रामभाऊ गोडबोले प्रभावित झाले आणि त्यांनी माध्यमिक शिक्षणाच्या काळातच देशप्रीतीची दीक्षा घेतली. लोकमान्यांच्या निधनानंतर महात्मा गांधींनी देशाचे नेतृत्व स्वीकारले आणि रामभाऊ हे महात्माजींचे निष्ठावंत अनुयायी बनले. असहकारितेचे आंदोलन सुरू होताच रामभाऊंनी प्रिलिमिनरी परीक्षेपूर्वीच शाळा सोडली आणि आंदोलनात उडी घेतली. त्यानंतर त्यांनी शिक्षण घेतले आणि दिले ते राष्ट्रीय शाळेतच. मुंबईत राहणारे रामभाऊंचे मामा श्री केशवराव गोखले हे पुण्यातील श्री गणेशनाथ म्हणजे श्री बाबा महाराज वैद्य या नावाने ओळखले जाणारे या सत्पुरुषाचे अनुगृहीत होते. गणेशनाथ हे ज्ञानदेवांच्या नाथपंथी परंपरेतील साधू होते. आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, देवनाथ, चुडामणीनाथ, गुंडानाथ, रामचंद्रनाथ, महादेवनाथ, रामचंद्रनाथ, गणेशनाथ अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. बाबा महाराजांचे परमगुरू श्री रामचंद्रनाथ तिकोटेकर यांच्या शिष्य शाखांचे मठ आळंदीपासून विजापूरपर्यंत अनेक ठिकाणी नांदते आहेत. केशवराव गोखले यांनी आपल्या भाच्याची चिंतनशील सात्विक वृत्ती पाहून त्याला श्री गणेशनाथांच्या अनुग्रहाचा लाभ दिला. सत्वसंपन्न भूमीत तेजाचे बीज पेरले गेले आणि नित्य जागृत विवेकाच्या जलाने ते रुजू फुलू लागले. गुरुबोधापूर्वीच रामभाऊंनी देशसेवेचे कंकण बांधले होते. गुरुबोधामुळे त्यांच्या जीवनात
महान संक्रमण घडून आले आणि रामचंद्र विष्णू गोडबोले हे स्वामी स्वरूपानंद झाले. तरी त्यांनी राष्ट्रकार्य पूर्वीच्याच आवेशाने चालू ठेवले. पावस येथे स्वावलंबनाश्रम स्थापून त्यांनी रत्नागिरीच्या परिसरातील ग्रामीण भागात राष्ट्रीय शिक्षणाचे थोर कार्य केले. आपल्या त्यागमय जीवनाच्या आदर्शातून लोकजागृती घडवली. काही विद्यार्थ्यांना पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण देण्यासाठी स्वतः श्रमांची पराकाष्ठा केली. असहकारितेच्या आंदोलनात कारावासही सोसला. या काळात आचार्य भागवत, शंकरराव देव, एस.एम. आदी लोकनेते त्यांचे सांगाती होते. हे लोकसेवाव्रत चालू असतानाच 1939 मध्ये स्वामी अकल्पितपणे बाह्यतः आजारी पडले. शारीरिक शक्तींचा आत्यंतिक क्षय झाला. किंबहुना मृत्यूची समोरासमोर भेट झाली आणि स्वामींची देहबुद्धी पूर्णतः मावळली. आपुले मरण पाहिले म्या डोळा हा अनुभव सर्व अर्थांनी उमलला आणि स्वामींचा सर्व बाह्य क्रियाकलाप गळून पडला. ते अंतरी स्वस्थ झाले, स्वरूपी विसावले आणि केवळ उपकारापुरते उरले. एक आत्मारूप सर्वत्र संचले. या भूमिकेवरून त्यांचा सर्व जीवन व्यापार चालू लागला. या आंतरिक संक्रमणाच्या क्षणानंतर ते आपले गावातले घर सोडून लहानपणापासून त्यांना ज्या घराविषयी अपार जिव्हाळा वाटत असे त्या देसायांच्या घरी राहायला आले. 1934 पासून महासमाधीच्या क्षणापर्यंत जवळजवळ 40 वर्षे तेथेच राहून त्यांनी आपल्या अनंत दिव्य स्मृतींनी देसायांचा अनंत निवास पावन केला आहे. या 40 वर्षाच्या काळात त्यांनी असंख्यांना परमसुखाचा महामंत्र दिला. अवीट माधुर्याने भारलेली ग्रंथसंपदा निर्माण केली आणि कधी न सरणारा अलौकिक अनुभूतीचा वारसा पुढिलांच्या हाती सोपवला. स्वामी हे ज्ञानदेवांचे पारमार्थिक वारसदार असल्यामुळे 7 शतकांपूर्वी ज्ञानदेवांनी जो वाग्यज्ञ मांडला होता तो त्यांनी नवयुगाच्या संदर्भात नव्याने मांडला. त्यांनी प्रवाही साकी छंदात भावार्थ गीता 1945 मध्ये रचून गीतेला भावार्थाचे लेणे चढवले. ज्ञानदेवांनी मराठीच्या नगरात ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यासाठी ओवी छंदात आबाल सुबोध अक्षरे गुंफून ज्या ज्ञानदेवीची रचना केली होती तिला स्वामींनी आजच्या भाषेतील अभंगांचा वेश चढविला. 1956 मध्ये ज्ञानदेवांचे अनुभवामृत आणि चांगदेव पासष्टी हे ग्रंथही त्यांनी अभंग छंदात उतरविले. ज्ञानदेवीतील 109 ओव्या निवडून त्यांनी जो ज्ञानेश्वरी नित्यपाठ सिद्ध केला आहे तो स्वतः ज्ञानदेवांनीच आपला सांगावा संक्षेपाने सांगितल्यासारखा आशयघन झालेला आहे. स्वामींनी हे गीता ज्ञानेश्वरीचे जे नवे अवतार घडविले त्यातील प्रसाद हा प्रतीतीतून प्रकटलेला आहे. ज्ञानदेवांच्या हृदगताशी त्यांनी पूर्ण तादात्म्य साधलेले आहे. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत असा विलक्षण भक्तिप्रेम स्वामींनी ज्ञानदेवांविषयी व्यक्त केला आहे. ज्ञानदेवांना ते साक्षात भगवंतच मानतात. ज्ञानदेवांच्या कार्याचा वारसा स्वामींनी ज्या तन्मयतेने आणि समर्थतेने वाहिला तो विचारात घेता स्वामी स्वरूपानंद हे ज्ञानदेवांचे 20व्या शतकातील अवतार होत असे म्हणण्यात अतिशयोक्ती ठरणार नाही. भगवद्गीता आणि ज्ञानदेवांची ग्रंथत्रयी यांच्या अनुवादाचे कार्य तर लाख मोलाचे आहेच, परंतु स्वामींनी आपला दिव्य अनुभव स्वतंत्रपणेही नाना कडांनी व्यक्त केला आहे. अमृतधारा 162 साक्या, संजीवनी गाथा 261 अभंग आणि स्वरूपपत्र मंजुषा साधकांना व संगातींना वेळोवेळी लिहिलेल्या अभंग ओवीबद्ध पत्रांचा संग्रह या 3 स्वतंत्र काव्यग्रंथात स्वामींच्या
प्रतिती संपन्न जीवनाचे असंख्य उन्मेष बहरलेले आहेत. स्वानुभवावीण वेदांताची पोपटपंची वाया असे त्यांनी उद्घोषून सांगितले आहे आणि निजानंदाने हृदय उचंबळून वाहू लागल्यावरच त्याला अक्षरांतून प्रवाहित केले आहे. आत्मरूप आता अवघा संसार अशा असीम तृप्तीतून निघालेले उद्गारच अक्षररूप पावले आहेत. शेवटची 10 वर्षे स्वामींची शारीरिक क्षीणता अत्यंत वाढली होती. त्यांनी देहातील पंचमहाभूतांपैकी 4 महाभूतांची शक्य तेवढी आटणी केली होती आणि ते तेजोरूपानेच नांदत होते. तरीही बाह्यतः क्षीण भासणारे त्यांचे तेजोरूप अस्तित्व अनेकांच्या अंधारलेल्या जीवनात प्रकाशाची पखरण करीत होते. व्यथित जीवांना चिरंतन सुखाचा स्पर्श घडवीत होते. चुकलेल्यांना हाती धरून सत्पथावर चालवित होते. या 10 वर्षात हजारो लोक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेऊन गेले. गुरुपौर्णिमा आणि स्वामींचा जन्मदिन या 2 दिनविशेषी तर 8-8, 10-10 हजार भक्त पावसी यात्रा श्रद्धेने करताहेत. तरीही शेवटी आपले क्षीण भौतिक अस्तित्वही संपविण्याचे स्वामींनी ठरविले आणि 15 ऑगस्ट 1974 या दिवशी श्रीरामकृष्ण परमहंसांच्या महासमाधी दिनाचा योग साधून हा पावसचा परमहंस महासमाधीत लय पावला. स्थूल महाभूते आपल्या वाटेने जातील, परंतु कोटी सूर्यचंद्रांना प्रकाशित करणारे चैतन्य मात्र सदैव जागतेच राहील. त्यांनी स्वतःच आपले अंतरीचे गुज आपल्या शिष्योत्तमाजवळ उघड करून ठेवले आहे. माऊलीनंच आम्हाला इथं पाठविलं, दिलं काम तिच्याच कृपेनं पूर्ण झालं. आता आम्हाला नाही कुठं जायचं, इथंच आनंदात राहायचं आणि माऊलीनंच अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं. तरी आता चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच. महासमाधीनंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या स्वतःच्या घराच्या परिसरातच त्यांचा देह समाधीस्थ केला आहे. हे समाधीस्थान त्यांच्या सूचनानुसार अगोदरच बांधून पूर्ण केलेलं होतं. स्वामींच्या जन्माने, प्रदीर्घ निवासाने आणि महासमाधीने पावस हे पुण्यभूमी बनले आहे. तिथल्या विश्वेश्वराच्या, विष्णूच्या आणि गणेशाच्या मंदिरांशी त्यांच्या साधना स्मृती निगडीत झालेल्या आहेत. तिथला अणुरेणू त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या हृदयात तिथंच स्थापन झालेले स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ दर्शनार्थींची चोख सेवा बजावित आहेत. स्वामींचे सर्व वाङ्मयही या मंडळाने प्रकाशित केले आहे. मंडळाच्या नेतृत्वानेच स्वामींच्या निवासभूमी समोर गौतमीच्या तीरावर प्रशस्त स्वरूपाश्रम यात्रिकांच्या सोयीसाठी उभा राहिला आहे. थोड्या अंतरावर एकांतस्थानी वृक्षवेलींच्या सानिध्यात साधकांसाठी साधन भवनही उभारले गेले आहे. स्वामींचे वडिलार्जित घर समाधीस्थानाच्या जागेसह गोडबोले कुटुंबियांनी सेवा मंडळाच्या स्वाधीन केले आहे. तेथेच आता भव्य समाधी मंदिर बांधले आहे. स्वामींच्या साक्षात दर्शनाचा, कृपेचा आणि बोधाचा लाभ झालेले हजारो लोक महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. हे सारे भक्तजन स्वामींच्या समाधीस्थानावर बांधलेल्या सुरम्य मंदिरात उत्साहाने जमतील. गुरुपौर्णिमेला, स्वामींच्या जन्मोत्सवाला आणि एरवीही पावसला ओढीने येणाऱ्यांची निवास भोजनाची स्थायी व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतील. स्वामींचे परमबोधाने रंगलेले वाङ्मय नित्य प्रकाशात राहण्यासाठी एखादा स्वतंत्र प्रकाशन निधी उभारतील आणि कुठेतरी केव्हातरी कोणी एखादा भाग्यवंत स्वामींनी दिलेला वारसा आपल्या तपोबळाने समृद्ध करून असंख्य सर्वसाधारण भावी भक्त भाविकांना नवे आशास्थान
नवे आशास्थान निर्माण करेल. पावसला चैतन्य स्वरूपात निरंतर नांदणारे स्वामी तशी प्रेरणा देतच राहतील यात संशय नाही. लेख समाप्त.